हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे जुलै महिन्यात म्हणजेच आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीचा काळ। तो म्हणजे 15 जुलै ते 23 जुलै या दरम्यान गुप्त नवरात्री आहे। याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री ही प्रामुख्याने 10 महाविद्यांच्या म्हणजे गुप्त देवींच्या उपासनेसाठी साजरी केली जाते। ही नवरात्री सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असून यात सार्वजनिक उत्सवांऐवजी शांततेत वैयक्तिक आणि गुप्तपणे मंत्र तंत्र ध्यान आणि देवीची कडक साधना केली जाते। आषाढ गुप्त नवरात्रीचे महत्त्व सांगायचे झाले तर आंतरिक शक्तीचा विकास या काळात माता दुर्गेच्या अत्यंत शक्तिशाली आणि गूढ रूपांची पूजा केली जाते, ज्यामुळे साधकाला अलौकिक शक्ती आणि आत्मिक शांती प्राप्त होते। तसेच साधकांसाठी पर्वकाळ म्हणजे तांत्रिक साधना मंत्र जप आणि ध्यान करण्यासाठी हे दिवस अत्यंत उत्तम मानले जातात। तसेच समस्या आणि निवारण बघा, सांसारिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि गुप्त शत्रूंचा नाश करण्यासाठी ही साधना फलदायी ठरते। पूजेचा सोपा विधी म्हणजे घटस्थापना। पहिल्या दिवशी पूजेच्या ठिकाणी मातीचा कलश म्हणजेच घट स्थापन करून 9 दिवस अखंड दिवा लावला जातो। साधना आणि मंत्र सकाळी व संध्याकाळी देवीचे मनोभावे पूजा करून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करावा। नियम म्हणजे हे दिवस पूर्णपणे सात्विक आणि शांततेत जाणे गरजेचे आहे। या काळात उपवास फलाहार करून साधे अन्न घ्यावे। गुप्त नवरात्र या नावाप्रमाणेच ही पूजा अत्यंत गुप्त ठेवली जाते। या दिवसात पूजा जपजाप्य आणि ध्यान करताना कोणालाही डिस्टर्ब न करता एकांतात बसणे फायदेशीर ठरते। गुप्त नवरात्रीच्या काळामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये माता दुर्गेला बत्तासे अर्पण केले जाते। संपूर्ण पूजास्थळावर पाणी शिंपडून ते पवित्र केले जाते आणि त्यानंतर नैवेद्य ठेवला जातो। नैवेद्यामध्ये बत्तासे ठेवतात। तर बघा, गुप्त नवरात्र हे देवीच्या उपासनेचे अत्यंत पवित्र आणि गुप्त दिवस मानले जाते। वर्षातून 4 वेळा येणाऱ्या नवरात्रींपैकी माघ आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे दिवस गुप्त नवरात्र म्हणून साजरे आपण करतो। तर बऱ्याच जणांना आहे ना ही गुप्त नवरात्री माहिती नाही आहे। बऱ्याच जणांना फक्त आषाढ महिन्याची आणि आपली जी पितृपक्षानंतर जी नवरात्री आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे, लहान्यांपासून मोठ्यांना। पण ही जी गुप्त नवरात्री आहे ही बऱ्याच जणांना माहिती नाही। यामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात या पण माहिती नाही। सेवा हे ज्या रेग्युलरच आहे जे आपण करतो ना, 99 मंत्र जाप असेल म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जाप असेल किंवा ओम श्री महालक्ष्मी देवी असेल, त्यानंतर आपलं सिद्धकुंजिका स्तोत्राचं वाचन असेल, दुर्गा सप्तशतीचं वाचन असेल, कुंकुमार्चन असेल, सेवा त्याचे वेगळं असं काही नाही। पण गुप्त नवरात्रीचे जे महत्त्व आहे ना ते वेगळं आहे। म्हणजे बघा, गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्यांची पूजा केली जाते। या काळात माता दुर्गा व्यतिरिक्त इतर 10 महाविद्या जसे की माता काली, तारा, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता इत्यादी इतर देवींची पण पूजा यामध्ये होते आणि मंत्रसिद्धीत आणि इच्छापूर्तीसाठी मंद किंवा गुप्त ठिकाणी देवीची उपासना करतात। या काळात मुख्यत्वे ऋतुबदलाचा वेळ येतो, ज्यामुळे शरीराची आणि मनाची शुद्धी होते। आणि दरवेळेस ही नवरात्री म्हणजे आषाढ महिन्यामध्ये म्हणजे महिन्याच्या शुक्ल पक्षात जून किंवा जुलै दरम्यान येते। आता या वर्षी अधिक महिना आल्यामुळं दिवस थोडेसे मागं पुढं झालेले आहेत, आपल्या सगळ्यांनाच माहिती। आणि घटस्थापना म्हणजे प्रकट नवरात्रीप्रमाणेच आपलं जी नेहमीची असते ना त्याच पद्धतीने, फक्त जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तर त्या गुप्त पद्धतीने करायच्या। आणि तुम्ही दुर्गा देवीची पूजा करत असाल तर ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा, इष्टदेवतेचे ध्यान करायचे, त्यामुळे आपल्याला अजून शरीरात ऊर्जा प्राप्त होते। आणि व्रतादरम्यान सात्विक आहार ब्रह्मचर्याचे पालन करणे, तसेच शांत व गुप्तपणे देवीची उपासना करणे हे एवढं आवश्यक आहे। बाकी आपलं साध्या पद्धतीने जसं तुम्हाला माहिती आहे इतर वेळेस आपण देवीची भगवतीची सेवा कशी करतो तशीच करायची, वेगळं काही नाही आहे। तुम्ही जप करायचं जर म्हणला तर ओम दुर्गाय नमःचा करू शकता किंवा आपला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा। बाकी इतर सेवा ज्या आहे ना त्या सेम पद्धतीनेच आहे, फक्त त्या आपल्याला
गुप्तपणे करायची आहे, बाकी वेगळं काहीच नाही आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही ही नवरात्री कधी चालू झाली आणि कधी संपते. तर बघा 15 जुलैला चालू झाली आणि 23 जुलैला ती समाप्ती होणार आहे. या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा मैत्रिणींनो. व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा, यामुळे हा व्हिडिओ पुढं पोहोचायला मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.